नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सध्या ही जी डिझाईन खूप ट्रेंडिंगला आहे ती तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे इथे 15 इंच. शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 6 इंच. छाती आलेली आहे 9.5 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 9.5 इंच. आता इथे आपण आपल्या वरच्या बाजूला गळ्याची मार्किंग करूयात. इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 12 इंच घेते आहे. त्यामुळे येथे मी 12 इंचावरती एक मार्क करून घेते आहे. त्यानंतर आता जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे आपल्याला डिझाईन ड्रॉ करायचे आहे, तर त्याकरिता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला खालच्या बाजूने वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार 2.5 ते 2 इंच घेतलं तरी देखील चालेल. इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपण हा जो खालचा बॉक्स ड्रॉ केला होता ना, त्याच बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालचा कॉर्नर आणि हा जो वरचा कॉर्नर आहे ना त्याला जुळवत एक क्रॉस लाईन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता याच लाईनपासून वरच्या बाजूला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 2 इंच घेऊन इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर मला जो हा माझा गळा आहे तो थोडासा असा स्प्रेड केलेला हवा होता, त्यामुळे इथे बघा हे दोन्हीही पॉईंट जॉईन करायचे. जो आपण वरती 2 इंचाचा मार्क केला होता ना तो आणि खालचा, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला माझा हा गळा थोडासा स्प्रेड केलेला हवा होता, म्हणून मी बाहेरच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा घेते आहे. हे ऑप्शनल असेल, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेतलं तरी चालेल आणि नाहीत घेतलं तरीही काही हरकत नाही. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला अगदी व्यवस्थितरित्या ओपन करून मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची आपली डिझाईन समोरच्या बाजूवर ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे सेम त्याच पद्धतीने तो स्टिच देखील करायचा आहे. आणि जेथे कॉर्नर येतील तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅक पार्टला फिरून पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुमची मनापासून खरंच माफी मागते. जेव्हा मी तो गळ्याचा आकार स्टिच करत होते तेव्हा माझी मेमरी फुल झाल्यामुळे तो व्हिडिओ तसाच स्टॉप राहिला. तर इथे मी एक्सप्लेन करते तुम्हाला तो गळा कशा पद्धतीने स्टिच करायचा ते. इथून वरच्या बाजूने आल्यानंतर हा आपला कॉर्नर आला होता. त्यानंतर असं तिरकं आपण ड्रॉ केलं होतं ते स्टिच करून घ्यायचं होतं आणि मग नंतर पुन्हा आपली जी खालची लाईन आहे ती स्टिच करून घ्यायची आणि मग मधली खालची लाईन. तर इथे बघा, पुन्हा स्टिच करताना हे जे दोन्हीही खालचे कॉर्नर दिसत आहेत ना, मी इथे दाखवते आहे, ते स्टिच करत असताना त्या दोघांच्याही मध्ये थोडासा गॅप ठेवा, कारण की शेवटी तुम्हाला कळेल आपल्याला तो गॅप का ठेवायचा आहे ते. तर स्टिच करत असताना थोडासा गॅप ठेवा आणि मी जसं व्हिडिओमध्ये हात फिरवते आहे त्या पद्धतीने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते आहे आणि मी खरंच तुमची मनापासून माफी मागते. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या गळ्याच्या आकाराला स्टिच केलं होतं. आता इथे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळा स्टिच केल्यानंतर त्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग करतो ना,
सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला ती कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती असे छोटे छोटे कट्स देखील तुम्हाला देऊन घ्यायचे आहेत। हे बघा, हे जे आपले दोन्हीही खालचे त्रिकोण आले होते ना, त्याच दोघांमध्ये मी थोडासा गॅप ठेवा म्हणाले होते आणि आत्ता त्याच गॅपला मी तुम्हाला इथे कट देखील करून दाखवते। स्टिच करत असताना तुम्हाला इथे गॅप ठेवायचा आहे, तर ते तुमच्या मगाशी लवकर लक्षात आलं नसेल तर आत्ता लक्षात यावं याकरिता मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। त्यानंतर आपलं हे जे अस्तर आहे त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। येथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपलं अस्तर होतं ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला पलटी करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, फक्त आपला जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे गळ्याचा आकार स्टिच करत असताना मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगेल की जेथे आपले कॉर्नर आलेले आहेत म्हणजेच टोक आलेलं आहे, तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅकपार्टला फिरवत पुन्हा गळ्याचा आकार जसा वळतोय त्याच आकारात त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही येथे ही पद्धत न वापरता मी नेहमी ज्या पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक ग्लूच्या मदतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक करायला सांगते, ती देखील पद्धत येथे वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला मी येथे स्टिच करून घेते। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने आपला जो दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून रेडी करायचं आहे। त्यानंतर येथे मी कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेते। येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला कमरपट्टीला अगदी सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेतो ना, सेम याच पद्धतीने तुम्हाला देखील येथे कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर माझी जी साडी होती त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर हा ब्लॅक होता म्हणजेच विरुद्ध कलर, तर त्याच कलरची येथे मी लेस घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या या ब्लाऊजवरती आपल्या गळ्याचा आकार खूप छान आणि उमटून दिसेल। तर आता याच लेसला घेऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जेथे आपले कॉर्नर आलेले असतील तेथे या लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा, सेम तुम्हाला याच पद्धतीने मी जसे स्टार्टिंगला सांगितलं ना, माझ्याकडनं तो व्हिडिओ शूट नाही झाला, तर अशाच पद्धतीने तुम्हाला सेम तो देखील गळा स्टिच करून घ्यायचा आहे। जर तेव्हाही तुमच्या क्लिअरली लक्षात नसेल आलं तर इथे बघा, मी लेस ज्या पद्धतीने स्टिच करून घेते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती गळा स्टिच करत असताना अशा पद्धतीने करायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि येथे तुम्ही पाहू शकता, हे जे आपले खालचे त्रिकोण होते ना, त्याच दोन्ही टोकांवरती आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार करून स्टिच केले आहेत।
व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.